मित्रमैत्रिणींनो नमस्कार. शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचं मी क्रमशः वाचन करत आहे. तर यातील हा भाग क्रमांक 2. तर यामध्ये मी आता वाचन करते. रयतेची कणव असलेला राजा. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहांगिरी होती. अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने या परागण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. ही परागणा मोंगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत यांचे वर्णन आहे. वस्त्या उजड होऊन चांगले जंगले माजली होती. त्यातून कोल्हा, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौल नामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्या बियाणे देऊन व आवत फाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीचे 4-5 वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमीन मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनीचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंड घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळ महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजावून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी व गावयात्रा, देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिराजदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गावं असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी कसा करावा हे तेच ठरवत. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्यांची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमिनीदारांकडे असे. त्यामुळे सर्व रयत या मिराजदारांच्या ताब्यात असे. त्यास वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिराजदार त्या गावचे रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल करून उकळीत असत. अशा तऱ्हेने आपला तळीराम गार गाठण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत. ते आपल्या वस्तीत गावात हुडे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्याच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत. परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्याच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असून काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा व 120 बिघ्यांचा 1 चावर असे मोजण्याचे प्रमाण धरले असे. प्रत्येक बिघ्यात किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. ह्या उत्पन्नाच्या 5 तक्षिमा करून 3 तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व 2 तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याचे किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे. अवर्षणाआधी संकटसमयी शेतकऱ्यांना सरळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 व 5 वर्षाच्या हप्त्याने फेडावी असे असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यायच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बीजास दाना द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैका द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून द्यावा. ह्याप्रमाणे रयतेस कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीसाठी आणली. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले.
पूर्वीच्या जमीनदाराने व मिरासदाराने रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामाकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरवले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणीही जोखीमशिरी न बसता मिळत असे, त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुन्हा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली, सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणारे ह्या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे-होडे कोट पाहून महाराजांनी जमिनीदोस्त केले व त्यांनी इतपर असले धंदे करू नयेत. इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची जी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार? रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची 10 पट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अनामत आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि त्याच्या उलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्याची मिळालेली खाजगी दौलत आहे असे राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी व स्त्रियांची अब्रू. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही, परंतु या बाबीचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रूसंबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे राजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. त्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मरातब अन पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा हा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतः वेगळा होता. रांझ्याच्या पाटलांची गोड गोष्ट आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरणाताट्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वक्षम उचलून नेली अन भोगली. माती झालेल्या जीवनापेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला. सारा गाव हळहळला, पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलांच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर ती अंमलात आली आणि सारा मावाळ खोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शुभकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या लेकीसुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार व बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार तितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते का? अटकच होत नाही. लोकशाहीसुद्धा शिवाजी आठवतो तो आठवावा तो यासाठी स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापाला पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर त्याचं शिवाजीची आठवण करून त्याला जा विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलांची हकीकत ही अपवाद नाही, अशा इतरही कथा आहेत. 1678 साली सुकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढविला, पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला
आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सखुजी गायकवाडचे डोळे काढायलाच लावले व त्या जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीचे शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. कल्याणाच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यावर तिच्यासंबंधी गैरउद्गार न काढता, गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवण्याची कथा तर अनेक काव्याचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणीसाठी अन देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत. याला चरित्र संपन्नता आणि सौंदर्य संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भाडभुंजा तथाकथित शिवभक्त वतनदार समोर अन राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीत लागता कामा नये, त्रास होता कामा नये, अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान राजे राजवडे इमानदार यांची लढाईस जाताना जनानखाने, बटकीनी, कुणबीनी व कलावंतीनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परम मुलखातल्या स्त्रियांना बटकीने बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेत जाताना कुणीही बटकीनी, कुणबीनी अगर कलावंतीनीच बरोबर नेऊ नये, कुणीही स्त्रीस बटकीन बनवता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करेल हो? शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषेचा प्रांत होऊनही 50 वर्ष होत आली, पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 1500 वर्षे लढून समुद्र पार घालवताना साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही एकदेशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगले इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही व चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा प्रामुख्यत्वे फारशी होती. ही किंवा ती भाषा चांगली व वाईट नसते, पण लोकांना फारशी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता, कारण चालते ते कळत नव्हते. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचे काम सुरू केले. मराठीत कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. शिवाजी अन रयतेच्या सामान्य गोरगरीब जनतेच्या लेकीसुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे. हे सैन्य गावातून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढाळलेल्या घामाने पोचलेले अन्न हातातोंडाला आलेले तर तयार पीक बघता बघता भुईसपाट होई. त्यांच्या राज्यात राहतो त्याच राज्याचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणाकडे करणार आणि दात कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुटत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे. असं बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवरील कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नये, पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल
त्यांना तर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाच्या जराही नुकसानी होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटले? रयतेच्या पिकाची काळजी करणारा राजा, त्यांच्या आज्ञा म्हणून वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार? इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूस होत नसे, बळजबरीही होत असे. सैन्याच्या आणि सरदारांच्या गावी मुक्काम पडला तर काय होईल? सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाईल. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार, पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे हे असेल ते काढून घेऊन मुक्कामास असलेल्यांची बरदास्त ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला जर या काळात चटवले होते. दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय जेव्हा रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दानावैरण लागले तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याच्या रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाच्याही अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाहीत, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटारदळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही नवे सरदार मोटारीच्या काफ्यासह पाहणी करण्यास आणि थेट भेट देण्यास गावोगाव मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का? गाव गत्राचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख रक्कम देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोण होता? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाले हात न लावण्याची शिवाजीची सक्त आज्ञा यांना सांगावी की नको? स्वराज्य रक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयतेसंबंधी प्रीती, मनाचा कोलमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा पहा. छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व किती मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होते. तरीसुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू नये. काय म्हणून तर ही झाडे 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखीही भूतकाळ जतन करून वाढवली. त्यांचे दुःखास पारावर काय? कदाचित एखादा झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषी तोडून घ्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात. जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कोणी रंगनाळ्या करतील, कोणी आगाट्या करतील, कोणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पागाच बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी मारली असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मंगल बरे असे प्रजेस होईल. रयतेसंबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजे व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयतेसंबंधीची हीन कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजीराजांच्या चरित्रात सापडणार नाही. केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल.
त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरिता लढत होते ती रचना व तो हेतूच नीट समजावून घेतला पाहिजे.